Hello dear students. Now open your textbook, page number 174. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल या लेसनला सुरुवात केली होती. आता पेज नंबर 174 बघा. सेकंड पॅरेग्राफ. द पिलग्रिम्स प्रोग्रेस by John Bunyan in 1678 and Orinoco by Aphra Behn in 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe in the bracket Robinson Crusoe, Moll Flanders and Jonathan Swift, Gulliver's Travels, a famous satire. सटायर म्हणजे काय? विडंबन. तर काही ज्या काही शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीत नसतील ते मी आता सांगत असताना तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियान. तर 1678 मध्ये जॉन बनियान यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही नोवेल लिहिली. त्यानंतर ॲफ्रा बेन यांनी 1688 मध्ये ओरोनोको ही नॉवेल लिहिली. इनिशिएटेड म्हणजेच काय? आरंभ. प्लेंटस विपुल किंवा पुष्कळ प्रमाणामध्ये. तर त्यांच्या द पिलग्रिम प्रोग्रेस जॉन बनियान यांची आणि ओरोनोको ॲफ्रा बेन यांची त्यांनी आरंभ केला. प्लेंटस अँड कलरफुल ट्रेडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल. तर इंग्लिश नॉवेलची जी काही ट्रेडिशन किंवा परंपरा आहे त्याची खूप चांगल्या पद्धतीने अशी त्यांनी अगदी कलरफुल सुरुवात केली. आणि त्यानंतर डॅनियल डेफे यांचा रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर्स ही नॉवेल्स या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अँड जोनाथन स्विफ्ट, त्यानंतर जोनाथन स्विफ्ट यांचे गुलिवर्स ट्रॅव्हल्स, अ फेमस सटायर. तर ही एक प्रसिद्ध विडंबन त्यांचं त्या ठिकाणी प्रसिद्धीस आलं. Other major novelists of 18th century are सॅम्युएल रिचर्डसन. त्यानंतर 18व्या शतकामध्ये अजून काही नॉवेलिस्ट कादंबरीकार होऊन गेले ते पुढे दिलेले आहेत. सॅम्युएल रिचर्डसन, त्यांचे आहे पामेला और व्हर्च्यू रिवार्डेड, पामेला और व्हर्च्यू रिवार्डेड अँड क्लॅरिसा, बोथ एपिस्टोलरी नॉवेल्स. त्यांचा पामेला और व्हर्च्यू रिवार्डेड आणि क्लॅरिसा या जे काही 2 नॉवेल्स आहेत या एपिस्टोलरी नॉवेल्स आहेत. एपिस्टोलरी नॉवेल्स हा एक नॉवेल्सचा एक प्रकार आहे, तो आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. त्यानंतर हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न अँड टोबियास स्मॉलेट. त्यानंतर हे जे काही नॉवेलिस्ट आहे ते उदयास आले. द ट्रेडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टालवार्ट नॉवेलिस्ट सच ॲज चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड H.G. वेल्स. द ट्रेडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर. ही जी काही परंपरा आहे ती अजून समृद्ध झाली नॉवेल रायटर्सची किंवा नॉवेलिस्टची बाय मेनी अदर स्टालवार्ट नॉवेलिस्ट. स्टालवार्ट म्हणजे काही तर अगदी मजबूत अशा काही नॉवेलिस्टने ही परंपरा अजून पुढे चालत राहिली किंवा अधिक ती समृद्ध झाली. सच ॲज, मग त्यांची नावं दिलेली आहेत चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स यासारख्या प्रसिद्ध अशा कादंबरीकारांनी त्या नॉवेल्स किंवा कादंबरी पुढच्या काळामध्ये लिहिल्या. द 20th century इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक्स. काही आधुनिक जे काही टॉपिक्स आहे त्यांनी चिन्हांकित असलेली किंवा मार्क असलेली 20th century किंवा 20व्या शतकामध्ये अजून काही जे काही आधुनिक विषय आहेत ते त्याच्यामध्ये घेतले गेले लिखाणासाठी. अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स म्हणजे काय? इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण, अजून काही नाविन्यपूर्ण स्टाईल्स अँड टेक्निक्स, काही शैली, काही तंत्र त्यांची वापरले किंवा 20व्या शतकामध्ये.
and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.S. Lawrence, William Golding and Anthony Burgess. त्यानंतर अजून काही जे काही वायडन अँगल्स म्हणजे अजून ते रुंद झालं किंवा त्याच्यामध्ये झाला विस्तारले गेले कशामुळे ऑफ द व्ह्यूज. काही नॉवेलिस्ट किंवा कादंबरीकारांचे जे काही व्ह्यूज आहे किंवा त्यांचे विचार अजून त्याच्यात टाकण्यात आले आणि त्या टेक्निक स्टाईल्स अजून काही नाविन्यपूर्ण झाल्या किंवा त्याच्यामध्ये विस्तार झाला. They widen the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. आणि अजून याच्यामध्ये सुधारणा झाली, विस्तार झाला कारण त्यांनी त्याच्यामध्ये अजून काही शैली वापरल्या. बाय रायटिंग पॉलिटिकल, राजकीय, सोशल, सामाजिक, सायकोलॉजिकल, मानसिक अँड अदर मॉडर्न इश्यूज आणि अजून काही आधुनिक काही इश्यूज किंवा जे काही समस्या प्रॉब्लेम्स किंवा त्यांचे जे काही विचार आहेत ते त्याच्यामध्ये मांडण्यात आले, त्यांच्या नॉवेल्समध्ये मांडण्यात आले. देर आर इमिग्रंट ऑथर्स. इमिग्रंट म्हणजेच काय, स्थलांतरित. देर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, V.S. नायपॉल फ्रॉम ट्रिनिडॅड, काझो इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी ऑदर्स. तर त्याच्यामध्ये काही इमिग्रंट म्हणजेच स्थलांतरित लेखक देखील होते. फॉर एक्झाम्पल दिले आहे तिथं सलमान रश्दी जे भारताचे होते, V.S. नायपॉल फ्रॉम ट्रिनिडॅड, काझो इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी ऑदर्स आणि अजून काही. नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन नॉवेलिस्ट ऑफ दिस ग्रेट पेज अँड कॅन नॉट बी निग्लेक्टेड. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन नॉवेलिस्ट. तर स्त्री कादंबरीकारांचं देखील काही कॉन्ट्रीब्युशन किंवा जो काही सहभाग आहे टू दिस ग्रेट पेजॅन्ट म्हणजे किंवा थाटमाट. तर या लिखाणामध्ये किंवा या थाटमाटामध्ये त्यांचा जो काही सहभाग आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, दिस कॅन नॉट बी निग्लेक्टेड. तर तो निग्लेक्ट करू शकत नाही, दुर्लक्षित करू शकत नाही. द नॉवेल ऑफ मॅनर्स, इव्हेलिना बाय फ्रान्सेस बर्नी, Gothic novels by Anne Radcliffe, a novel based on science of the age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. Landmark म्हणजे काय, प्रसिद्ध किंवा अगदी कलाटणी देणारे. द नॉवेल ऑफ मॅनर्स. तर आता काही नॉवेलिस्टची नावं आणि नॉवेल्स दिलेले आहेत. एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी. फ्रान्सिस बर्नी यांचं एव्हेलिना. त्यानंतर Gothic novels by Anne Radcliffe यांचं a novel based on science of the age, Frankenstein. तर या विज्ञानयुगावर आधारित फ्रँकेनस्टेन ही नॉवेल, ही कादंबरी फ्रान्सिस बर्नी यांची बाय मेरी शेली आर लँडमार्क नॉवेल्स. तर या काय आहेत, तर प्रसिद्ध आणि कलाटणी देणाऱ्या अशा नॉवेल्स आहेत. जेन ऑस्टेन हॅज बीन रुलिंग ओव्हर दी माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. त्याचबरोबर जेन ऑस्टेन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. जेन ऑस्टेन या त्यांच्या कादंबरीमधून वाचकांच्या मनावर त्यांनी ताबा मिळवलेला आहे. ब्रॉन्ट सिस्टर्स एमिली अँड चार्लोट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पेरेबल वर्क्स. त्याचबरोबर ब्रॉन्ट सिस्टर्स एमिली आणि चार्लोट या दोघं बहिणींनी देखील त्यांची जी काही जागा आहे, क्रिएटेड देअर ओन प्लेस, त्यांची स्वतःची अशी जागा त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये मिळवली. बाय देअर इनकम्पेरेबल वर्क्स. इनकम्पेरेबल अतुलनीय अशा त्यांच्या या कामगिरीमुळे, लिखाणामुळे. द वदरिंग हाईट्स अँड जेन आयर हे त्यांचे नॉवेल्स होते. मेरी अँड
Evans, Elias George Eliot wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English novel. त्याचबरोबर व्हर्जिनिया वूल्फ या देखील पायोनियर म्हणजेच प्रणेता किंवा त्याचा पाया रचणारे आहेत कोणत्या द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकचा. हा पण एक नॉवेलचा प्रकार आहे. Agatha Christie created her own place by writing many novels based on crime. त्याचबरोबर ॲगाथा क्रिस्टी याने देखील स्वतःची जागा त्या ठिकाणी निर्माण केली बाय रायटिंग मेनी नॉवेल्स. खूप अशा नॉवेल्स किंवा कादंबरी लिहून. कशावर होते त्यांच्या कादंबरी? त्यांच्या कादंबरी नॉवेल्स आर बेस्ड ऑन क्राईम. गुन्हेगारीवर त्यांच्या नॉवेल्स कादंबरी आधारित होत्या. Hercule Poirot and Miss Marple are the evergreen detectives created by her. त्याचबरोबर हर्क्यूल पॉयरोट आणि मिस मार्पल या त्यांच्या एव्हरग्रीन डिटेक्टिव्स म्हणजे जासूस वगैरे जे काय असतात किंवा सदाहरित किंवा नेहमी जोशपूर्ण असणाऱ्या त्यांच्या त्या डिटेक्टिव्स त्यांनी क्रिएट केलेल्या होत्या त्यांच्या कादंबरीमध्ये. हार्पर ली, Margaret Atwood, Toni Morrison and Alice Walker have elevated the tradition further to prosperity. त्याचप्रमाणे हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलाइस वॉकर यांनी देखील इलेव्हेटेड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे भर घातली किंवा भरभराट केली. कशामध्ये? द ट्रेडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. तर पुढची जी काही परंपरा आहे ती प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्ध करण्यामध्ये अजून त्यांनी भर घातली. नाव नेक्स्ट पॅरेग्राफ. इंडियन सिनॅरिओ. सिनॅरिओ म्हणजे इथं अर्थ त्याची परिस्थिती. तर भारतामध्ये कशी परिस्थिती होती या कादंबरी लिहिण्याच्या बाबतीत किंवा नॉवेल रायटिंगच्या बाबतीत ते पुढे दिलेलं आहे. राजमोहन's Wife by Bankim-Chandra Chattopadhyay, serialized in the Indian field, was the first novel in English written by an Indian. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन's वाईफ ही जी काही नॉवेल आहे ती भारतीय क्षेत्रामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेली पहिली नॉवेल किंवा कादंबरी होती जी सिरियलाइज्ड झाली की ज्याच्यावर सिरियल तयार झाले. The period after that is marked by few more novels written by the Indian writers. The period after that is marked by few more novels. आणि त्यानंतर जो काही कालखंड होता त्याच्यामध्ये देखील अजून काही जास्तीच्या नॉवेल्स कादंबरी लिहिल्या गेल्या बाय द इंडियन रायटर्स भारतीय लेखकांकडून. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. परंतु या नॉवेल्समध्ये या कादंबरीमध्ये नॅशनलिस्टिक वर्च्यूज म्हणजे राष्ट्रीय काही वर्च्यूज वगैरे किंवा जे गुण किंवा जे काही विशेष विषय होते तेच मांडलेले असायचे किंवा सोशल इश्यूज किंवा सामाजिक घटनांवर त्या ठिकाणी आधारित अशा त्या नॉवेल्स होत्या. त्यामुळे त्या थोड्याशा बोर म्हणजेच कंटाळवाण्या झाल्या किंवा परत परत तेच ते गोष्टी त्याच्यामध्ये येत गेली. मुलकराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. ट्रिओ म्हणजे त्रिकूट किंवा या त्रयींनी कोण कोण? आर के नारायण, मुलकराज आनंद आणि राजाराव. वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. तर पुढच्या त्या कालखंडामध्ये हे तिघं रायटर्स त्या ठिकाणी प्रबळ झाले किंवा प्रसिद्ध झाले. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सेगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. आणि पुढच्या काळामध्ये अनिता देसाई, नयनतारा सेगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर यांनी त्या ठिकाणी इंडियन इंग्लिश नॉवेलचा भारतीय इंग्रजी कादंबरीचा जो काही चेहरामोहर आहे तो थोडासा बदलला त्यांच्या लिखाणाने त्यांच्या कामाने. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी
Upamanyu Chatterjee ameliorated the Indian novel in English by adding new features to it. Ameliorated म्हणजेच काय, सुधारणा करण्यात आली. तर पुढे अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी इंडियन नॉवेल, भारतीय नॉवेलमध्ये, कादंबरीमध्ये काही ॲडिंग न्यू फीचर्स म्हणजे त्याच्यामध्ये काही नवीन वैशिष्ट्ये टाकून सुधारणा केली. रिसेंट इयर्स have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Aravind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai, and Kiran Nagarkar. In the recent years म्हणजे अलीकडील काही वर्षांमध्ये हे जे काही इंडियन नॉवेलिस्ट आहेत, सलमान रुशी, अरविंद ॲडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर यांनी डॅझलिंग परफॉर्मन्स म्हणजे अगदी लखलखीत अशी कामगिरी त्यांनी या क्षेत्रामध्ये केली. The tradition of Indian English novel has undergone a vital change since its birth, and it has undoubtedly very bright future. The tradition of Indian English novel, तर भारतीय इंग्लिश नॉवेल भारतीय इंग्लिश कादंबरीचा जे काही ट्रेडिशन किंवा जे काही परंपरा आहे तिच्यामध्ये खूप बदल त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल हा होऊन गेला. सिन्स इट्स बर्थ, तर त्याच्या बर्थ म्हणजे उगमापासून किंवा लिखाणाला जेव्हापासून सुरुवात झाली तिथपासून तर पुढे आतापर्यंत. अँड इट हॅज अनडाउटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर, आणि याच्यात कोणतीच शंका नाही की त्याचं जे काही फ्युचर आहे भारतीय इंडियन इंग्लिश नॉवेलचं जे काही फ्युचर आहे किंवा भविष्य आहे ते नक्कीच ब्राईट आहे किंवा तेजस्वी आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. नॉवेला. A novella, the word originated from the Italian word novelli, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. नॉवेला, द वर्ड ओरिजिनेटेड, तर नॉवेला या शब्दाचा जो काही उगम आहे ओरिजिनेटेड या शब्दाचा उगम नॉवेली या इटालियन शब्दापासून झाला. त्याचा अर्थ होतो नॉवेली इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, की ते फुल लेंथ नॉवेल की खूप लांबलचक अशा कादंबरीपेक्षा शॉर्ट असतं म्हणजे, आणि लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज आणि शॉर्ट स्टोरीपेक्षा ते कमी त्या ठिकाणी असतं किंवा लहान असते. त्याला नॉवेल किंवा नॉवेली असं म्हटलेलं आहे. इट इज अ वेल स्ट्रक्चर एट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सॅटॅरिक और रिअलिस्टिक इन टोन. तर त्याचे जे काही टोन आहे ते रिअलिस्टिक वास्तव असेल किंवा सॅटॅरिक किंवा विडंबनात्मक असेल तरी देखील ते अद्यापपर्यंत वेल स्ट्रक्चर आहे. छान अशी स्ट्रक्चर त्याची आहे, रचना आहे. शॉर्ट नॅरेटिव्ह, शॉर्ट आणि शॉर्ट अशी नॅरेटिव्ह म्हणजेच कथा ती आहे, तिला नॉवेला किंवा नॉवेल असं म्हटलं जातं. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स. इट इज युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट, की सहसा फक्त एकाच इन्सिडंटवर त्याचा फोकस असतो किंवा प्रकाश टाकलेला असतो, ऑर इश्यू किंवा एकाच गोष्टीवर, विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स आणि एक किंवा दोनच त्या ठिकाणी मेन कॅरेक्टर किंवा मुख्य पात्र त्यामध्ये असतात. अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन, आणि एकाच जागेवर त्या ठिकाणी ते किंवा एकच जागा किंवा प्लेस स्थळ तिथे घेतलेलं असतं. सम ऑफ दी फेमस नॉवेलाज इन इंग्लिश आर, तर काही फेमस नॉवेलाज इंग्लिशमध्ये काही फेमस नॉवेला आहे ज्या काही रायटर्सने लिहिलेल्या आहेत ते पुढे तुम्हाला दिलेले आहेत. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कोनार्ड. जोसेफ कोनार्ड यांचे द हार्ट ऑफ डार्कनेस. द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. बिलीवर्ड बाय हर्मन मेलविल. डेथ इन वेनाइस बाय टॉमस मान. सेज द डे बाय सॉल विलो अँड पर्ल बाय जॉन स्टेनबॅक. तर अशा प्रकारे काही इंग्रजी नॉवेलिस्टने या ज्या काही नॉवेला आहेत त्या लिहिलेल्या आहेत, त्या आपल्याला अभ्यासासाठी इथं या लेसनमध्ये दिलेल्या आहेत. तर आता आपण इथं थांबूया. आता पुढच्या भागामध्ये आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल बघणार आहोत. थँक्यू.